मी अदिती, अन्नपूर्णेच्या वात्सल्य खुणा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। सध्या उन्हाचा पारा इतका वाढत आहे की गरमीमुळे आपण सगळे हैराण झालो आहोत। वाढत्या उन्हामुळे आपण घामाघूम होतो आणि त्यामुळे अंगातील त्राणही गेल्यासारखे वाटते। अशात या दिवसांमध्ये ऊन लागण्यापासून बचाव करायचा असेल आणि शरीर थंड ठेवायचं असेल तर आपण थंडगार सरबताचं सेवन करणं गरजेचं आहे। उन्हाळ्याच्या दिवसात भर उन्हातून घरी आल्यावर आपल्याला खूप तहान होते। अशा वेळी लिंबू सरबत, कोकम सरबत किंवा जलजीरा सरबत घेतल्यास आपल्याला एकदम तरतरी येते। उन्हाळ्याच्या दिवसात बहुतांश जणांकडे कोकम आगळ, कोकम सिरप अशा बाटल्या फ्रीजमध्ये असतातच आणि उन्हाळ्याच्या दिवसात लिंबू तर आपण सर्वजण आवर्जून घरी आणतो। शिवाय उन्हाळ्यात कोणी घरी आले की त्यांना चहा किंवा कॉफी देण्याऐवजी आवर्जून सरबत दिले तर उन्हातून आल्यामुळे आलेला शीण कुठल्या कुठे पळून जाईल। शिवाय ऊन वाढत असल्यामुळे या दिवसांमध्ये सब्जाचं बी खाल्ल्यामुळे शरीराला एक वेगळाच थंडावा मिळतो। त्यामुळे आज आपण साध्याच पण तितक्याच गरजेच्या अशा 3 सरबतांची रेसिपी पाहूयात। लिंबू सरबत करूया। त्यासाठी एक मीडियम साईजचा लिंबाचा रस, चवीपुरतं मीठ, एक मोठा चमचा पिठी साखर, हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात। ह्याच्यामध्ये सब्जाचं बी घालूया, जे मी थोडं पाण्यामध्ये भिजवत ठेवलं होतं, एक 10 ते 15 मिनिटं। उन्हाळ्यामध्ये हे सरबतामध्ये अतिशय छान लागतं आणि हे थंडगार असतं, त्यामुळे उन्हाळ्यात सरबतात हे घेतलं तर जास्त चांगलं। आता आपण कोकम सरबत बनवूया। त्यासाठी साधारण 3 ते 4 चमचे मी इथे कोकमचा आगळ घेतलेला आहे। चवीनुसार मीठ, थोडी जिरेपूड, 1 चमचा पिठी साखर, हे सगळं छान मिक्स करून घेऊ आणि पाणी टाकू आणि सगळ्यात शेवटी सब्जाचं बी। आपलं कोकम सरबत तयार आहे। आणि आता आपण जलजीरा सरबत करूयात। त्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक चमचा जलजीरा पावडर, ते आपण सगळ्यात पहिल्यांदा घालून घेऊ। 1 चमचा पिठी साखर, एक लिंबू रस करून घेऊयात त्याचा आणि यात घालूया आणि पाणी, हे थोडं मिक्स करून घेऊयात आणि पाणी ॲड करूयात आणि सब्जाचं बी। आपलं जलजीरा सरबत तयार आहे।